लोकसभेत शपथ घेणार आहे आपल्या सदस्याची, त्या क्षणाला आपल्या डोळ्यात सामावून घेण्याकरिता त्यांचं संपूर्ण कुटुंब दिल्लीत दाखल झालेलं आहे। यांच्यामध्ये जर बघितलं त्यांचे वडील आहेत, त्यांची आई आहे, त्यांची मुलं आहेत, हे सगळे जे आहेत आज लोकसभेत उपस्थित राहणार आहे आणि लोकसभेत जेव्हा त्यांची शपथविधी होईल त्यावेळेस ते तो क्षण डोळ्यात सामावून घेईल। आई, आपण दिल्लीत आलेला आहात, निलेश लंके जे खासदार झालेले आहे, आज त्यांचा शपथविधी होणार आहे, तुमच्या मनात काय आहे? आम्हाला आनंद झाला, सगळ्या परिवाराला, आमच्या कुटुंबाला, नातेवाईकाला, खरे कार्यकर्त्यांना, असा 6 तालुक्याच्या लोकांना आनंद झालेला आहे आजचा दिवस। आजचा दिवस, हा क्षण आपण तुम्ही डोळ्यात सामावून घेताना असा कधी विचार केला होता का की निलेश लंके खासदार होतील? हे काहीतरी करून दाखवणं असं आमचं पहिल्यापासून स्वप्न होतं आणि ते स्वप्न आमच्या मुलांनी पूर्ण करून दाखवलं। आपण शिक्षक होता आणि त्यानंतर निलेश जी सामाजिक कार्याकडून पुढे आले, आज ते शपथ घेत आहे, काय डोक्यात होतं ते खरंच डोळ्यातून सामावून घेताना तो विचार असेल का तुमच्यासमोर? नाही, आज जर पाहिलं, कारण पूर्वीपासून जर पाहिलं तर आम्ही त्याला व्यवसायात वळवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, शिक्षणाचा प्रयत्न केला, पण त्याची जी ओढ होती त्या ओढीप्रमाणे आम्ही एक शिक्षक असल्यामुळं आपण काही जरी केलं, त्याला धंदे जरी टाकून दिले तर हा काय त्या ठिकाणी राहू शकणार नाही राजकीय। आणि एक वेळेस असंच झालं की हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे पारनेरला सभा होती, त्यावेळी ते आठवले होते, तर ती लेखवी सुट्टी होती आणि त्या सुट्टीमधून ते पळत पळत गेले, बाळासाहेबांचं दर्शन घेतलं आणि त्यांनी त्याच्यावर काय डोक्यावर हातबीत काय ठेवला। तिथून पुढे तो इतकं चंचल झाला की त्याला समाजाचं म्हणजे समाजाने तो त्याच्यामध्ये एकनिष्ठ राहायचा, कुठे गेला तरी संघटन शक्ती वाढत गेली आणि सर्वसामान्यांचे प्रश्न त्या वेळेपासून म्हणजे साध्या ग्रामपंचायत म्हणजे पासून तर आज खासदारकीपर्यंत त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न स्वतः हाताळलेले आहेत। त्यामुळं आज निश्चित वाटतं की असं महाराष्ट्रातसुद्धा वाटत नव्हतं की एक धनशक्ती आणि एक सर्वसामान्य लोकांनी वर्गणी करून उभं करणारा माणूस आणि एक अथांग कारखाने शिक्षण संस्था असणारा माणूस, त्याच्या विरोधात लढणं हे अत्यंत मोठं आम्हालासुद्धा आज उभं राहिलं फार उभारले, आम्हालासुद्धा झोपा येत नव्हते, कारण इतक्या मोठ्या शक्तीबरोबर आपण कसं राहणार। परंतु लोकांच्या साथीमुळं किंवा लोकांच्या प्रेमामुळं तो विजय झालेला आहे आणि तोच आज दिल्लीमध्ये आपण साकार करण्याकरता आम्ही आलेलो आहोत। तुमचं नाव काय बेटा? शिवम। शिवम, आज पप्पा निलेश लंके खासदार शपथ घेतील, तू आज आलेला दिल्लीत, तू काय विचार करतोय? ताईकडे बघू, मला सांग। आनंद होतोय, ओके। तुम्ही आलेला आहात आणि आज जो क्षण आहे, बाबा शपथविधी घेतील, शपथ घेताना ते म्हणतील की मी घटनेचं बांधील राहील। कोरोनाच्या काळामध्ये आम्ही निलेश लंकेंना असं धावताना बघितलंय, त्यावेळेसचे अनुभव ना आताचा अनुभव? आज हा क्षण आनंदाचा आहे। आज अहिल्यानगरमधील सर्व जनतेमुळं ही संधी मिळाली आहे आणि याचं नक्कीच सोनं केल्याशिवाय राहणार, सोनं केल्याशिवाय राहणार। पाठ करून आली वाटते? नाही नाही ना, अजिबात नाही ना। पण कोरोनाच्या काळात जेव्हा बाबा धावत होते, आम्ही बघितलं त्यांना जे जमिनीवरती झोपत होते, आजही त्यांना भेटायला जातो, ते म्हणतात की मी अजूनही जमिनीवरच आहे, अजून पण जमिनीवरच आहे। ते हे सगळे कुटुंब आहेत, तुम्ही सुद्धा आलेला आहात, तुम्ही तिथले नागरिक आहात? हो, मी तालुकाध्यक्ष आहे पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची। तर आज या दिवशी आम्हाला खूप आनंद होतो। पारनेरच्या इतिहासात पहिल्यांदाच पारनेरचा खासदार होतोय, ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। हे सर्व कुटुंब, त्यानंतर त्यांचं असं म्हणता येईल की त्यांचे कुटुंबासोबत त्यांच्यावरती प्रेम करणारे कार्यकर्ते, नेते सगळे दिल्लीत दाखल झालेले आहे। निलेश लंके हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये राहणारा नेता आज तो खासदारकी शपथ घेतोय, सर्वसामान्यांसाठी ते कार्यरत राहील अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। नवदिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह प्रशांत नामदार, न्यूज 18 लोकमत। खासदार निलेश लंके आज